मधल्या भुकेसाठी म्हणजे संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि चटपटीत बनवण्याचा विचार करताय तर हा अगदी परफेक्ट बेस्ट ऑप्शन आहे, कारण हा नाश्ता आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। शिवाय हा बनवायला खूप सोपा आहे आणि खूप कमी साहित्यात खूप लवकर तयार होतो। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृता, कणिक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठापासून खूप हेल्दी असे स्नॅक्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे। हे स्नॅक्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात। माझ्या मुलीला तर खूपच आवडलेले आहे, कारण माझे मिस्टर आणि मुलीच्या फरमाईशनुसार हे स्नॅक्स मी या आठवड्यात 3दा बनवलेले आहेत। त्यामुळे मी ही तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे। खरंच हे खूप छान लागतात। लगेच रेसिपी पाहूयात आपण। त्या अगोदर तुम्हाला छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा। त्यामुळे काय होतं, माझ्या येणारा प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होत। तर लगेच हे हेल्दी स्नॅक्स कसे बनवायचे ते आपण पाहूया। तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला पाऊण कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1/4 कप मैदा घ्यायचा आहे। मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे, मैदा तुम्ही स्किप देखील करू शकता। मैद्यामुळे हा नाश्ता थोडासा क्रिस्पी होतो, यामुळे इथे मी मैदा घातलेला आहे, पण बिना मैद्याचा देखील तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जसं आपण कणिक मळतो तशाच प्रकारे। खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये, जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे। अशा प्रकारे हे मी मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल। आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे, तोवर आपण दुसरी तयारी करून घेऊयात। तर इथे मी 4 लहान आकाराचे बटाटे उकडवून त्यानंतर थंड करून घेतलेले आहे, त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। हे तुम्ही मॅशरने देखील मॅश करून घेऊ शकता। यात बटाट्याचे छोटे छोटे तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आपल्याला। हे पूर्णपणे असे मॅश करून घ्यायचे आहे, त्यामुळे इथे मी छोट्या किसणीचा वापर केलेला आहे। 4ही बटाटे मी किसून घेतलेले आहेत। यात आता आपल्याला पाऊण चमचा लाल तिखट घालायचा आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचाच मॅगी मसाला घालायचा आहे, यामुळे खूप छान टेस्ट येते या नाश्त्याला। तसेच अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता या सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। हे सारण आपलं जेवढं चटपटीत होईल तेवढा हा नाश्ता खायला छान लागतो, त्यामुळे सारण छान चटपटीत करायचं आहे। आता हे सारण देखील आपलं तयार झालेलं आहे, तोवर इकडे आपलं कणिक देखील छान रेस्ट झालेले आहे। तर आता आपल्याला कणिक घ्यायचे आहे, त्याच्याशी 2 गोळे करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। आपण जशी पोळी लाटतो तशाच प्रकारे। हे पोळपाट्याला चिटकू नये यासाठी मी थोडंसं तेल लावून घेते। हे जर जास्त पोळपाट्याला चिटकत असेल तर तुम्ही पिठाचा देखील वापर करू शकता। आणि याच्यात आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे, कारण पोळी जर पातळ असेल तरच आपला नाश्ता छान क्रिस्पी होईल खायला। नाहीतर आपण यात गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि पोळी जाड लाटली तर मग नाश्ता थोडासा लूज पडू शकतो, त्यामुळे पोळी आपल्याला एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल। आता जो आपला दुसरा गोळा होता त्याची देखील मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे। एका ताटावरती अगोदर पीठ लावून घेतले, त्यावरती ही पोळी टाकून घेतलेली आहे। आता या पोळीवरती आपल्याला आपण जे बटाट्याचं सारण बनवलेलं आहे ते सारण या पोळीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। पातळ असा एक थर लावायचा आहे। अशा प्रकारे। आणि आता आपली जी दुसरी पोळी आहे ती आपल्याला यावरती टाकायची आहे। दुसरी पोळी जरा जपून टाकायची आहे, कारण हे एकदा टाकल्याच्या नंतर परत उचलायला प्रॉब्लेम होतो। आणि याला आता आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून यातलं सर्व सारण सगळीकडे व्यवस्थित पसरेल। याला थोडंसं असं लाटून घेतल्याच्या नंतर या नाश्त्याला छान आकार देता यावा यासाठी आपल्याला याला चौकोनी आकारात असं कट करून घ्यायचं आहे। आणि ही जी साईडची कणिक आहे ती काढून घ्यायची आहे। याची परत आपल्याला अशी दुसरी शीट लाटून घ्यायची आहे, किंवा मग तुम्ही याची गोल पोळी लाटून समोसे देखील बनवू शकता छोटे छोटे। आता या चौकोनी शीटला आपल्याला 1 सेंटीमीटरच्या अंतरावर अशा उभ्या लाईनिंग करून घ्यायच्या आहे आणि परत 1 सेंटीमीटरच्याच अंतरावर आडव्या लाईनिंग देखील करून घ्यायच्या आहे। नाश्त्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। मी 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती असे कट लावून घेतलेले आहे आणि आता हे असे स्क्वेअर तयार झालेले आहे, तुम्ही पाहू शकाल। आता आपल्याला याच्या अपोजिट साईड जोडायच्या आहे। अशा प्रकारे व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल किती छान आकार येतोय नाश्त्याला। तर परत दुसरा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि त्याच्या अपोजिट साईड जोडायच्या आहेत। याला बटाट्याची लेयर देखील खूप व्यवस्थित लागलेली आहे
आता हा नाश्ता आपल्याला एखाद्या ताटात ठेवायचा आहे. ताटात थोडंसं पीठ भुरभरून ठेवायचं आहे, म्हणजे नाश्ता चिटकत नाही. तसेच याला जर थोडासा पाण्याचा हात वगैरे लागला तर हा नाश्ता चिटकतो, त्यामुळे पाण्यापासून याला थोडंसं दूर ठेवायचं आहे. आता हे सर्व स्क्वेअर मी असे जोडून घेते. आता हे सर्व स्क्वेअर मी जोडून घेतलेले आहे. हे आता आपण तळून घेऊयात. तेल आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात हे बनवलेले स्नॅक्स सोडायचे आहेत. असा वेगळा काहीतरी आकार पाहून मुलं खूप आवडीने खातात. शिवाय बटाटा तर सगळ्यांचाच फेवरेट असतो, त्यामुळे हा नाश्ता खूप चटपटीत होतो आणि सगळ्यांना आवडतो. आता हे तेलात सोडल्यावर लगेच आपल्याला याची साईड चेंज करायची नाही आहे. थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे. खालच्या साईडने तुम्ही पाहू शकाल याला थोडासा सोनेरी कलर आलेला आहे. सगळ्यांची मी साईड चेंज करून घेतली आणि आता हे दोन्ही साईडने आपल्याला आलटवून पालटवून छान तळून घ्यायचे आहे. नाश्ता आपला व्यवस्थित तळलेला आहे. याला थोडासा डार्क सोनेरी कलर आलेला आहे. तर हा मी आता काढून घेते लगेच. यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला दुसरी बॅच तेलात घालायची आहे. दुसरी बॅच तेलात सोडेपर्यंत पहिल्या बॅचमधलं आपलं सर्व तेल निथळलेलं आहे आणि हा नाश्ता किती क्रिस्पी झाला आहे हे तुम्हाला आता आवाजावरून कळेलच. आपली दुसरी बॅच देखील एक साईड व्यवस्थित तळलेली आहे. आता आपण याची साईड चेंज करून घेऊयात आणि हे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेऊयात. दुसरी बॅच देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे. हे आता आपण काढून घेऊयात आणि राहिलेलं देखील अशाच प्रकारे बनवून तळून घेऊयात. नाश्त्याला किती सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि आपले चटपटीत स्नॅक्स तयार आहे. किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि जेवढे हे दिसायला छान दिसतात खायला तर त्यापेक्षाही मस्त लागतात. आणि हे किती छान क्रिस्पी झालेले आहेत हे आवाजावरून कळालंच असेल तुम्हाला. तर हे स्नॅक्स तुम्ही बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला, याची 100% गॅरंटी आहे मला. तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.